कोणत्या जिल्हा परिषदेसाठी सरासरी किती टक्के मतदान झाले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। पुणे जिल्ह्यामध्ये 68.89% मतदान झालंय। लातूरमध्ये 63% मतदान झालेलं तर सिंधुदुर्गमध्ये मतदानाची टक्केवारी आहे 60.11%। त्यामुळे विक्रमी मतदान झालेलं दिसतंय या सगळ्या जिल्ह्यांमध्ये। धाराशिवमध्ये 65.42%, परभणीमध्ये 74.89% मतदान झाले। रायगडमध्ये 69.91% मतदानाची नोंद झाली आहे। तर सोलापूर जिल्हा परिषदेसाठी 65.90% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे। तर परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये 74.89% एवढं मतदान झालंय। आता प्रशासन मतमोजणीच्या तयारीला लागले। निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून परभणीमधल्या मतमोजणी केंद्रांचा आढावा घेतला जातोय। परभणी जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। परभणीच्या गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये इथली मतमोजणी पार पडेल। परभणी जिल्हा परिषदेच्या 54 आणि पंचायत समितीच्या 108 गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली आणि आता जी पुढची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो की मी सध्या गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि इथं मतमोजणीची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकानं सुद्धा या पूर्ण मतमोजणी केंद्राची पाहणी केलेली आहे। आपल्या सोबत इथले निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जुराट डाबकरे सर, कशा प्रकारे ही तयारी केली जात आहे मतमोजणीची? मतमोजणीच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी एकूण 14 टेबल ईव्हीएम यंत्रासाठी लावलेले आहेत आणि 2 टेबल पोस्टल बॅलेटसाठी लावलेले आहेत। एकूण 16 टेबलवर मतमोजणी उद्या सकाळी 10 वाजता बरोबर सुरू होईल। 10 वाजता टपाली मतपत्रिकेच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि तदनंतर 10 मिनिटांनंतर 10 वाजून 10 मिनिटांनंतर ईव्हीएमची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे। किती राऊंड असणार आहेत या मतमोजणीमध्ये? कशा पद्धतीने ईव्हीएमची रचना असणार? 14 टेबलवर आमच्याकडे एकूण असलेल्या 14 गणांची मतमोजणी एकाच वेळी सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक टेबलवर एक पंचायत समितीचा गण मतमोजणीसाठी घेण्यात येणार आहे। पहिल्या राऊंडला प्रत्येक गणाची पहिल्या क्रमांकाच्या मतदान केंद्र मतमोजणी येईल। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं असं एकूण मॅक्झिमम 12 फेरीमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे। तर एकूण बघायला गेलं तर मतमोजणीची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली, कारण सर्व यंत्रणांनी पाहणी केलेली आहे, त्याचा आढावा सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। अजितदादांच्या निधनामुळे